पुण्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून सुमारे 2.5 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं कोंढवा परिसरात ही कारवाई केली आहे। गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पुण्यात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 30 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। काय आहे नेमकं प्रकरण? अतिशय मोठी कारवाई अँटी नार्कोटिक्स विभागाकडून करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच ही कारवाई पुण्यातील कोंढवा भागामध्ये करण्यात आलेली आहे आणि आजही सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे सराईत अंमली पदार्थ विक्री करणारा जो गणेश पाटोळे आहे याला सुद्धा या ठिकाणी रंगेहात पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास 2.5 किलो गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। याच दरम्यान या प्रकरणी गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या 30 लोकांना पोलिसांनी तिथं स्थानबद्ध केलेलं आहे। त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। ताब्यात घेतलेल्यांकडे सखोल चौकशी केली जाते आणि आणखी कोण यामध्ये सहभागी आहे याचा सुद्धा तपास या पोलिसांकडून केला जात आहे। यामध्ये आपण पाहतो की आजू अहमद शेख आणि गणेश पाटोळे हे 2 प्रमुख आरोपी आहेत। यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि चौकशी सध्या सुरू आहे। अजूनही या कोंढवा भागामध्ये पोलिसांची सर्च मोहीम आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास 2.5 किलो गांजा या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। पुणे शहरात सातत्याने गांजा तस्करीच्या घटना किंवा गांजा विकण्याच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने समोर येताना पाहायला मिळतात। मात्र पहिल्यांदाच 2.5 किलो गांजा आहे तो अँटी नार्कोटिक्स विभागानं जप्त केलेला आहे आणि सध्या ही सर्च मोहीम पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये सुरू आहे आणि 30 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सध्या सुरू झालेली आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या माहिती।